पटापट रात्रीची सगळी कामं करून घेतली आणि तिच्या मुलांना झोपून मग ती तिच्या बेडरूममध्ये आली. तिचा नवरा नितीन समोरच मोबाईलमध्ये काहीतरी बघत असल्याचा बहाणा करत बसला होता. पण खरं तर त्याचं सगळं लक्ष शिवानीकडेच होतं. ती कधी एकदाची बेडवर येते आणि त्याच्याजवळ जाऊन झोपते, असं त्याला झालं होतं. शिवानी आता बेडरूममध्ये आली आणि तिने आधी कामामुळे अस्ताव्यस्त झालेली साडी आवरली. ती तशीच आरशासमोर गेली आणि मग चेहऱ्यावर थोडा पोक मारला. ओठाने थोडीशी लिपस्टिक लावली, केस आवरले आणि बेडवर तिच्या नवऱ्या शेजारी जाऊन बसली. नितीन रोज रात्री बेडवर फक्त लुंगी गुंडाळून उघडबंब बसलेला असतो. नितीन दिसायला गोरा, पण तो रोज व्यायामाला जायचा, म्हणून त्याचं शरीर बऱ्यापैकी डौलदार होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच बुद्धीचं तेज असायचं. त्यामुळे शिवानीला नितीन जरा जास्तच आवडायचा. तशी ती देखील रात्री त्याच्याजवळ जायला उत्सुक असायची. शिवानी नितीनच्या जवळ बसली की त्याच्या अंगाला जो घामाचा एक सुगंध यायचा तो तिला आवडायचा. शिवानी बेडवर येऊन नितीनच्या शेजारी बसली. तसा त्याने त्याच्या हातातला मोबाईल बाजूला ठेवला आणि लगेच तिच्या कमरेत हात घातला आणि तिला जोरात जवळ ओढलं. तशी ती त्याच्या मांडीवर गेली. खरं तर तसं हे रोजचंच होतं, पण तरीही शिवानीला हे पहिल्यांदाच होते असं वाटून तिला खूप लाजल्यासारखं वाटायचं. अहो नको ना, असं म्हणत शिवानी त्याच्या मांडीवर बसली. ती मांडीवर बसली खरी, पण खालून त्याच्या लुंगीचा उंचवटा हात तिला टोचायला लागला होता. तिला खूपच लाजायला येत होतं, पण तिला त्यातलं एक वेगळं सुख वाटत होतं. ती त्याच्या मांडीवर बसली आणि त्याने हळूच मोबाईल बाजूला ठेवला. मग त्याने तिचं तोंड त्याच्या तोंडाकडे वळवून तिची हनवटी आपल्या हातात धरली. तिने तिचे दोन्ही होठ दोन्ही ओठात घेतले आणि धसमुसळेपणाने किस करू लागला. खरं तर यामुळे तिला श्वास गुदमरल्यासारखं होत होतं, पण त्याच्या ओठाची तिच्या ओठावरची पकड इतकी घट्ट होती की शिवानीला काहीच करता येत नव्हतं. मग शिवानी पूर्णपणे त्याच्याकडे वळली आणि त्याच्या गळ्यात हात घालून तिने हलकेच आपला खालचा होठ त्याच्या ओठातून सोडून घेतला. मग तिने त्याच्या खालचा होठ तिच्या ओठात घातला. आता त्या दोघांची खरी चुंबनाची देवाणघेवाण सुरू झाली होती. ती दोघे एकमेकांना इतका वेळ किस करत होते की त्या दोघांचे तोंड एकमेकांच्या लाळीत पार भिजून गेलं होतं. या सगळ्या प्रकारात शिवानीला साडीच्या आत असलेली चड्डी काहीशी ओली झाली होती. आता तिच्या मांड्यात सळसळ सुरू झालेली तिला जाणवत होतं. तिला असं वाटत होतं की आपले सगळेसे कपडे काढून टाकावेत आणि नितीनला तिच्या अंगावर घ्यावं, पण नितीनला कसलीच घाई नव्हती. नितीन तिला किस करत होता आणि तिचा ब्लाऊज न काढताच तिचे बॉल कुरवळत होता. आता शिवानीच्या अंगावर शहारे येऊ लागले होते. शिवानीच्या मनात येत होतं की त्याने तिचा ब्लाऊज काढून टाकून तिचं दूध प्यावं. तेवढ्यात नितीन उठला आणि त्याने मोठा बल्ब बंद केला आणि मंद प्रकाशात असलेला बल्ब लावला. आता त्यामुळे वातावरण तर अगदी प्रसन्न झालं होतंच, पण सोबत शिवानीची लाज देखील थोडी कमी झाली होती. नितीन पुन्हा बेडवर आला आणि आडवा झाला. त्याने तिलाही आडवं करून त्याच्या पुढे घेतलं. आता शिवानी त्याच्याकडे पाठ करून त्याच्या पुढे झोपली होती. त्याने लगेच तिच्या कमरेत हात घालून तिला एकदम त्याच्याजवळ खेचलं. आता तिचं सगळं शरीर त्याच्या शरीराला जाऊन चिकटलं होतं. मग त्याने त्याचा एक पाय तिच्या कमरेवर टाकला आणि मागून लुंगीतला त्याचा सोट तिच्या मागच्या चेहऱ्याच्या मधोमध टेकवला. तिला कसं तरीच झालं, पण ती आणखी मागे सरकली आणि तिने तिचा मागचा भाग त्याच्या सोट्यावर जोरात दाबला. आता नितीनने तिच्या ब्लाऊजला हात घातला आणि त्याची बोटं तिच्या त्या ब्लाऊजची बटणं खोलू लागली. तसे घरात रात्री झोपताना शिवानी कधी ब्रा घालत नव्हती, त्यामुळे त्याने ब्लाऊज खोलताच तिचे ते दोन्ही भरगच्चे बॉल टणकन बाहेर आले. तिचे बॉल चांगलेच मोठे आणि भरी होते. नितीनचा हात तसा मोठा होता, तरीसुद्धा तिचे बॉल त्याच्या हातात कसे मावत होते. आता त्याचा हात तिच्या बॉलवरून फिरू लागला. तशी तिच्या मांड्याची आणखीन सळसळ सुरू झाली. तिचा श्वास आता थोडा वाढू लागला होता. आता शिवानी तिचा मागचा भाग त्याच्या सोट्यावर जोरात दाबायला लागली. नितीनचा सोट आता चांगलाच ताट झाला होता आणि तो तिलाही खूप आवडायचा. नितीनने तिचे बॉल हळूहळू कुरवायला सुरुवात केली. तो मधूनच तिच्या बॉलची टोकं त्याच्या बोटाची चिमटीत धरून ते कुस्करू लागला. आता नितीनने तिच्या मनुक्यांना चिमटीत धरलं आणि तिच्या अंगात आणखीन वेगळीच सनक आली. नंतर नितीनचा मागच्या लुंगीचा फुगवटा नीट टेकत नव्हता, म्हणून तिने तिचा हात मागे नेला तर काय आश्चर्य, त्याचा पूर्ण सोट तिच्या हातातच आला. आता तिला समजलं की नितीनची लुंगी पूर्ण फिटली होती आणि तो तसाच नागड्या अवस्थेत तिला चिटकला होता. ती मनातच म्हणाली की या माणसाला जराही लाज नाही, रोज रात्री असा उतावळा होतो. आता नितीनने शिवानीचे बॉल सोडता तिच्या साडीच्या निरेला हात घातला आणि तिची साडी फेडून टाकली.
शिवानी आता फक्त परकरवर होती. वरती जरी ब्लाऊज असला तरी तिची छाती मात्र उघडीच होती. नितीनने काही पटकन तिचा परकर काढणार नाही असा विचार करून तिने स्वतःच परकरची नाडी सोडली आणि तो काढून टाकला. तिच्या अंगातला ब्लाऊजही तिने काढून टाकला. आता शिवानी नितीनकडे वळली. तिने तिचा एक पाय त्याच्या अंगावर टाकला आणि दोन्ही हात त्याच्या गळाभोवती टाकून तिने त्याला जोरात तिच्याजवळ खेचला. शिवानी त्याचा जोरात किस घेऊ लागली. आता खरं तर शिवानीचा श्वास चांगलाच फुलला होता. तिच्या मिठीची पकडही घट्ट झाली होती आणि कमरेची हालचालही वाढली होती. कधी एकदा नितीनचा सोटा तिच्या मांड्यात घेते असं तिला झालं होतं. तेवढ्यात मग त्याने हळूच मागून तिच्या चड्डीत हात घातला आणि तिची मोठी गांड दाबू लागला. त्याने तिला स्वतःकडे खेचायला सुरुवात केली. तिची गांड दाबत असतानाच त्याने तिची चड्डीही खाली खेचली. आता नितीनने अर्धे काम केले होते. म्हणजेच त्याने तिच्या मांडीपर्यंत तिची चड्डी खाली आणल्यानंतर मग तिने स्वतःच चड्डी पूर्ण खाली केली आणि काढून टाकली. आता ते दोघी नवरा बायको पूर्णपणे नागडे होते आणि त्या दोघांची नागडी शरीर एकमेकांना घट्ट चिकटली होती. त्यानंतर किस करता करता त्याने त्याचं तोंड तिच्या रसदार आणि दुधाने गच्च भरलेल्या बॉलकडे नेलं आणि तिची मनुके चोखायला सुरुवात केली. 2 मुलं होऊनही अजूनही शिवानीचे बॉल चांगलेच कडक आणि भारी होते. तसेच त्यात अजूनही भरपूर दूध होतं. तिचे मनुकेही ताठरलेले होते. तिचा भाग देखील घट्ट होता. नितीनचंही अगदी तसंच होतं. त्याचं शरीर देखील तजेलदार होतं. त्या दोघांनाही चांगल्या आहारविहाराची सवय होती. त्याचा हा परिणाम असावा. त्यामुळेच त्या दोघांचं सेक्स लाईफही चांगलं होतं. त्या दोघांचा रोजच्या रात्रीच्या खेळात कधी तोचपणा नव्हता. शिवानी जरी अजूनही लाजरी होती तरी देखील एकदा अंगावरचे कपडे उतरले की तिची लाजही त्या कपड्यांबरोबर उतरून जायची. त्यात अंधारात तर ती जास्तच कामक व्हायची. कारण उजेडापेक्षा तिला अंधारात आपल्या नागड्या शरीराची लाज वाटत नव्हती आणि तिला जास्त मजा यायची. कारण उजेडात तिला त्याचा स्वर तोंडात घेण्यापेक्षा अंधारात घ्यायला आवडायचा. त्यानंतर मग तीसुद्धा कामक्रीडेत त्याच्या इतकी सहभागी व्हायची आणि त्यामुळेच नितीनची नजर कधी इकडे तिकडे भिरभरत नव्हती. त्याचं दुसरं कारण म्हणजे शिवानी नितीनला पूर्ण सुख हवे तेव्हा आणि हवे तेवढी देत होती. त्या दोघांचं नवीन लग्न झालं तेव्हा तर नितीन कामावरून अचानक घरी यायचा आणि ती स्वयंपाक करत असायची. तिथेच उभ्याने साडीवर करून सुरू करायचा. त्यावेळी शिवानीला कसं तरीच व्हायचं, पण नंतर ते खूप एक्सायटिंग वाटत होतं. तरीही घरात ते दोघेच असल्यामुळे नितीनची चाळे कधीही कुठेही चालत असायची. कधी कधी सकाळी ती चहा करताना तो अचानक मागून यायचा आणि तिच्या गांडवरून हात फिरवायचा. तसेच तो हळूच तिची गांड दाबायचा. तिला हे सगळं सुरुवातीला कसं तरीच वाटायचं, पण नंतर तिला याची सवय झाली होती. ती कणिक भिजवताना तिचे हात भरलेले असायचे आणि मग काय, त्याला चान्सच मिळायचा. तिचे हात भरलेले बघून नितीन तिला मागून मिठी मारायचा आणि तिच्या गालावर होट ठेवत तिच्या ब्लाऊजचे बटन खोलून तिथेच दाबादाबी सुरू करायचा. एकदा तर नितीनने तिला तसंच ओढत नेलं आणि बेडरूममध्ये पलंगावर पालथी टाकून तिला नागडी केली आणि कचाकच मागून तिला ठोकले. ती विचार करत होती की इतका जोर त्याच्यात कुठून आला होता, कोण जाणे. सगळी चादर कणकेनी आणि त्याच्या सोटातल्या रसाने भरली होती. तर आता त्याने तिच्या खालच्या भागाला कुरवाळायला सुरुवात केली होती. शिवानी तेव्हा खालची केस काढत नव्हती. ती तिच्या काकीतही केस काढत नव्हती, कारण नितीनला केस काढलेले आवडत नव्हते. शिवानीची केसाळ काक आणि केसाळ खालचा भाग पाहून तो खूपच चेकाळत असायचा. तो कधी कधी तिला पूर्ण नागडी करून भिंतीशी उभं करत होता आणि तिचे दोन्ही हात वर करून तिच्या काकेत तोंड घालायचा. त्याचं हे वागणं तिला चांगलंच गरम करत असायचं आणि तिची चड्डी ओली व्हायची. त्यावेळी नितीन तिला तशीच उभी ठेवून तो खाली बसायचा आणि तिच्या खालच्या भागात तोंड घालून तो चाटायचा. तो अशा वेळी तिला म्हणायचा की तू अशी हात वर करून आणि पाय फाकून उभी राहिलीस की खूप सेक्सी दिसतेस. त्यामुळेच मग कधी कधी तिला ही अशी हात वर करून आणि पाय फाकून भिंतीला टेकून उभी राहण्याची आवडती शिक्षा मिळत होती. नितीन कामक्रीडा करण्यात खूप हुशार होता. कुठल्याही स्त्रीला कसं उपभोगावं, कसं खुश करावं आणि कसं तिला ठोकावं त्याच्याकडून शिकावं. शिवानीच्या त्या रसरशी शरीराचा तो चांगलाच उपभोग घेत होता आणि त्यामुळेच तिला देखील त्याच्या शरीराचा चांगलाच उपभोग मिळत होता. ते दोघेही नवरा बायको आपल्या जोडीदारासोबत खरंच खूप खुश होते.